नमस्कार, मी डॉक्टर श्रद्धा सबनीस, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ। आज मी एका विषयावर बोलणार आहे आणि अशा विषयावर बोलणार आहे की ज्याबद्दल बहुतेक स्त्रिया कोणाशीच बोलत नाही, अगदी आपल्या आईशी सुद्धा नाही, मैत्रिणीशी नाही आणि डॉक्टरांशी तर नाहीच नाही। तर तो विषय आहे व्हाईट डिस्चार्ज। व्हाईट डिस्चार्ज म्हणजे काय की खालून पांढरे पाणी येणे। तुम्हाला माहीत आहे का की गुगलवर व्हाईट डिस्चार्ज हा भारतीय स्त्रियांसाठी सर्वात जास्त सर्च केलेला वुमन हेल्थचा विषय आहे। आणि कारण एकदम सोपं आहे की प्रत्येकीलाही हा अनुभव येतो, पण बोलत मात्र कोणी नाही। आणि मग व्हॉट्सअपवर आलेला कोणताही सल्ला हा तशाच्या तशा पद्धतीने फॉलो केला जातो। आज मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे की कोणतं व्हाईट डिस्चार्ज नॉर्मल आहे आणि कोणतं इन्फेक्शनचं लक्षण आहे, आणि आपण कधी डॉक्टरांकडे जायला पाहिजे। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण एक चूक जी बहुतेक स्त्रिया करतात ती मी अगदी शेवटी सांगणार आहे। ती चूक ऐकल्यावर तुम्ही मात्र नक्कीच चकित व्हाल। आता नॉर्मल डिस्चार्ज म्हणजे काय असतं? सगळ्यात आधी समजून घ्या की व्हाईट डिस्चार्ज येणं हे नॉर्मल आहे, हा आजार नाही। तुमच्या योनी मार्गाला म्हणजे व्हाजायनाला स्वतःचं एक क्लिनिंग सिस्टम असतं। जर डोळ्यांना जसं पाणी येतं आणि ते डोळे आपण क्लीन करतो, तशाच पद्धतीने व्हाजायनाचंही डिस्चार्ज काम करतं। हे शरीराचं एक नॅचरल मेकॅनिझम आहे। आता हे डिस्चार्ज महिन्यातल्या वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळं दिसतं। ते कसं ते आपण समजून घेऊया। पाळी संपल्यानंतर पहिले काही दिवस म्हणजे प्री मेन्स्ट्रुअल पिरियड जो असतो त्याला डिस्चार्ज हा एकदम कमी असतो किंवा कधी कधी नसतोही। तर हे लक्षण म्हणजे नॉर्मल आहे, त्याला आपण ल्युकोरिया असं म्हणतो। मग हळूहळू थोडं पांढरं चिकट डिस्चार्ज येतो आणि तोही आपण नॉर्मलच समजला जातो। ओव्ह्युलेशनच्या मध्ये म्हणजे जेव्हा ओव्ह्युलेशनचा टाईम जो असतो 11 ते 15 दिवसामध्ये, ह्या दिवसामध्ये जेव्हा अंडाशय फुटतं किंवा तेव्हा त्यावेळेसचा जो काही डिस्चार्ज असतो तो एकदम ट्रान्सपरंट, स्ट्रेची आणि अंड्याच्या पांढऱ्या ह्याच्यासारखा असतो। सो हा अतिशय नॉर्मल आहे। याचा अर्थ तुमचं शरीर नीट काम करतंय, म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये ओव्ह्युलेशन प्रॉपरली होतं आहे। मग आता पाळी येण्याच्या आधी परत थोडं जाड पांढरं डिस्चार्ज येतं आणि तेही नॉर्मलच असतं। तर आता लक्षात ठेवा की पांढरं गंधहीन म्हणजे ज्याचा स्मेल येत नाही, ज्याच्या वेळेमध्ये इचिंग होत नाही, हा डिस्चार्ज हा तुमच्या शरीराचं नॉर्मल फंक्शन असण्याचं लक्षण आहे आणि त्यामध्ये घाबरण्यासारखं काहीही नाही। आता ॲबनॉर्मल डिस्चार्जमध्ये काय, सो कशी काळजी घ्यायची आणि ॲबनॉर्मल कशाला म्हणतात? आता मी तुम्हाला 4 रेड फ्लॅग सांगणार आहे आणि ह्या 4 पैकी कोणतीही एक गोष्ट असेल तर ते नॉर्मल नसतं, ते इन्फेक्शनचं लक्षण असू शकतं। पहिला रेड फ्लॅग, कलर बदलला, म्हणजे डिस्चार्जचा कलर जर येलो असेल, ग्रीन असेल किंवा ग्रे कलर असेल तर ते बॅक्टेरियल किंवा सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शनचं लक्षण असू शकतं। दुसरा फ्लॅग, स्मेल येणे, म्हणजे नॉर्मल डिस्चार्जला विशेष स्मेल येत नसतो, पण जर मासळीसारखा उग्र वास येत असेल तर त्याला आपण बॅक्टेरियल व्हाजायनोसिस असं म्हणू शकतो आणि हे सगळ्यात कॉमन इन्फेक्शन आहे। तिसरा रेड फ्लॅग, इचिंग होणे किंवा मग बर्निंग सेन्सेशन, हे जर डिस्चार्ज सोबत होत असेल तर बहुतेक वेळा त्याला फंगल इन्फेक्शन असं म्हणतात। फंगल म्हणजेच यीस्ट इन्फेक्शन असतं आणि या डिस्चार्जमध्ये कर्डसारखं डिस्चार्ज असतो। चौथा रेड फ्लॅग, युरिन करताना पेन होणे किंवा बर्निंग सेन्सेशन होणे, हे सुद्धा एक इन्फेक्शनचंच लक्षण असू शकतं। होतं काय की युरिनची जागा आणि व्हाजायनाची जागा हे जवळजवळ असल्याने क्रॉस कंटॅमिनेशन होतं। सो यावेळेस आपण न थांबता त्वरित डॉक्टरांकडे जायला पाहिजे। मग या 4 गोष्टी लक्षात ठेवा, कलर, स्मेल, इचिंग, या 4 पैकी कोणतंही असेल तर ते नॉर्मल नाही, ॲबनॉर्मल आहे। सगळ्यात मोठी चूक, आता मी तुम्हाला ती चूक सांगते जी बहुतेक लेडीज करतात। इन्फेक्शनचं लक्षण दिसलं की मेडिकलमध्ये जातात, अँटीफंगल टॅबलेट घेतात किंवा मग क्रीम मागतात आणि कोणीतरी सांगितलं आहे म्हणून ते फ्लुकोनाझोलची गोळी घेतात। पण प्रत्येक वेळेस जो प्रॉब्लेम आहे तो इन्फेक्शनचा किंवा फंगल इन्फेक्शनचा नाही, कधी कधी तो बॅक्टेरियल इन्फेक्शनचाही असू शकतो। मग अँटीफंगल गोळी काम करत नाही म्हणून तुम्ही चुकीचं औषध घेत राहता, इन्फेक्शन वाढत राहतं।
आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट, अनट्रीटेड इन्फेक्शन हे खालून वर जाऊ शकतं, वजायनापासून युट्रसपर्यंत, युट्रसपासून ट्यूब्सपर्यंत, आणि मग पुढे जे इन्फ्लमेटरी रिॲक्शन होऊन तिथे पेल्विक इन्फ्लमेटरी डिसीज, ज्याला आपण PID म्हणतो, आणि PIDमुळे पुढे जाऊन गर्भधारणेमध्ये अडचण येऊ शकते. म्हणजे जी गोष्ट एका डॉक्टरला भेटून 5 मिनिटात सॉल्व्ह होऊ शकते, ती तुमच्या सेल्फ मेडिकेशनमुळे मोठा प्रॉब्लेम करू शकते. व्हीवॉश आणि इंटिमेट प्रॉडक्ट्स खरंच गरजेचे आहेत का? हा प्रश्न मला OPDमध्ये रोज विचारला जातो. व्हीवॉश वापरू का? इंटिमेट वॉश चांगलं असतं का? सरळ उत्तर असं आहे की नाही. बहुतेक इंटिमेट वॉश गरजेचेच नाही, कारण त्याच्यामुळे प्रॉब्लेम जास्त वाढतो. याचं कारण तुम्हाला सांगते की तुमच्या व्हजायनामध्ये एक नॅचरल फ्लोरा असतो आणि तो लॅक्टोबॅसिलस नावाचं गुड बॅक्टेरिया जे असतात ते त्याचं काम करत असतात. आता हे बॅक्टेरिया म्हणजे एक नॅचरल ॲसिडिक एन्व्हायरमेंट तयार करतात आणि ते तुमच्या बॉडीसाठी प्रोटेक्शन करतात किंवा व्हजायनासाठी प्रोटेक्शन करतात, आणि त्यामुळे हार्मफुल बॅक्टेरिया हे वाढू शकत नाही. सो जेव्हा तुम्ही इंटिमेट वॉश किंवा परफ्यूम सोप किंवा डुशिंग वापरता, तेव्हा हे गुड बॅक्टेरियाज मरून जातात आणि ॲसिडिक एन्व्हायरमेंट हे पूर्णपणे बिघडतं. तर आता काय करायचं? सो बाहेरून म्हणजे फक्त साधं पाणी वापरा. जे वॉर्म वॉटर आपण आंघोळीसाठी वापरतो तेच त्या बल्बावर वापरावं, आतमध्ये पाणी टाकू नये. कॉटनचे अंतर्वस्त्र वापरा. सिंथेटिक फॅब्रिकला ओलसरपणा चिटकतो आणि त्यामुळे फंगल इन्फेक्शन होत असतं. पॅड किंवा लायनर हे 4 ते 6 तासांनी बदलावे लागतात. एकाच पॅडवर दिवसभर राहू नका. टॉयलेट वापरल्यानंतर समोरून मागे पुसा, मागून पुढे नाही, कारण मागून बॅक्टेरिया व्हजायनामध्ये येऊ शकतात. तर हे 4 साधे नियम आहे ज्यासाठी कोणत्याही प्रॉडक्टची गरज नाही. सो आज तुम्ही काय शिकलात? नॉर्मल डिस्चार्ज कसं ओळखायचं, इन्फेक्शनचे 4 रेड फ्लॅग्स कोणते, सेल्फ मेडिकेशन हे धोकादायक असतं, आणि इंटिमेट हायजीनचे 4 साधे नियम. जर तुम्हाला डिस्चार्ज बरोबर कलर बदलला आहे, स्मेल येतो आहे, इचिंग होतं आहे किंवा बर्निंग सेन्सेशन होतं आहे, तर स्वतःहून गोळ्या घेऊ नका. एकदा तरी भेट घ्या, क्लिनिशियनला दाखवा आणि योग्य उपचार घ्या. हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीला, बहिणीला, आईला सगळ्यांना पाठवा, कारण ही माहिती प्रत्येक स्त्रीला मिळणं आवश्यक आहे, कारण ही माहिती कोणी सांगत नसतं. सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण संतुलनवर मी अशाच विषयांवर बोलणार आहे ज्याबद्दल बोलणं गरजेचं आहे. तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.